नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SBI SCO भरती 2024 तर याच्यामध्ये बघा स्टेट बँक ऑफ इंडिया SBI SCO रिक्रुटमेंट 2024 याच्यामध्ये एकूण 58 पदांची वॅकन्सी निघालेली आहे. तर याच्यामध्ये जी पदे आहेत ती स्पेशलिस्ट केडर ऑफिसर, त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट, त्याच्यानंतर असिस्टंट व्हाईस, त्याच्यानंतर प्रेसिडेंट, सिनियर स्पेशल पोस्ट इत्यादी पोस्ट याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज नंबर हा CRPD SCO/2024-14 हा आहे. त्याच्यामध्ये बघा ज्या पोस्ट आहेत त्या कोणत्या आहेत. तर याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे ती डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट, एकूण 3 पदे आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट्स, एकूण 30 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर तिसरी जी पद आहे ते सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह, याच्यामध्ये एकूण 25 पदे आहेत. अशी टोटल एकूण 58 इतकी पदे आहेत. तर ही जी सर्व पदे आहेत याच्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे तो पाहूया. तर याच्यामध्ये पहिलं जे आपण पद पाहिलं त्याच्यासाठी BE किंवा BTech किंवा कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर MCA किंवा MTech किंवा MSc कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, BCA किंवा BBA आणि सोबत 10 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये एज्युकेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जी 2 नंबरची पोस्ट पाहिलेली आहे त्या दुसऱ्या क्रमांकाच्या पोस्टसाठी एज्युकेशन क्रायटेरिया हा एकतर BE असणं गरजेचं आहे किंवा BTech हे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा MCA किंवा MTech किंवा MSc ही कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि याच्यामध्ये 8 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे आपण पद पाहिलं त्याच्यासाठी BE असणं गरजेचं आहे किंवा BTech हे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा MCA किंवा MTech, MSc ही कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग याच्यामध्ये होऊन 6 वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरताना जे उमेदवाराचं वय आहे ते 31 ऑगस्ट 2024. याच्यामध्ये ओपन कॅटेगरीला पहिल्या पदासाठी 31 ते 45 दरम्यान असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पदासाठी 29 ते 42 वर्षाच्या दरम्यान, त्याच्यानंतर तिसऱ्या पदासाठी 27 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत जसं की SC असेल किंवा ST असेल या 2 कॅटेगरींना वयामध्ये 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीतील जे उमेदवार आहेत त्यांना वयामध्ये एकूण 3 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे नोकरीचं ठिकाण असणार आहे ते मुंबई या ठिकाणी असणार आहे. तर OBC आणि जनरल कॅन्डिडेटसाठी जी परीक्षा फी असणार आहे ती 750 रुपये आणि SC ST PWD यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. तर हा जो ॲप्लिकेशन आहे तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज, आणि हा ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी 24 सप्टेंबर 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्यासाठी चांगली सुवर्णसंधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.